नमस्कार बालमित्रांनो, बालराष्ट्रचेतना चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आज मी जी गोष्ट सांगत आहे ती आहे समुद्र मंथनाची. समुद्र मीन्स ओशन, पण हा काही साधा ओशन नव्हता, तर हा होता ओशन ऑफ मिल्क, म्हणजेच क्षीरसागर. आणि मंथन मीन्स चर्निंग. चर्निंग म्हणजे घुसळणं. अगदी तुमची आई दुधाच्या साईपासून लोणी काढते ना, तसंच. फार फार वर्षापूर्वी देव आणि राक्षसांनी एकत्र ठरवलं, आपण समुद्र मंथन करूया. का बरं? अमृत मिळवण्यासाठी. अमृत म्हणजे अमर होण्याचं गुपित, अमरत्वाचं पेय. पण मंथनासाठी काय लागतं? एक दांडा आणि एक दोरी, बरोबर? तर मुलांनो, इथे माउंट मंदारा झाला दांडा आणि वासुकी नाग झाला दोरी. हा मोठा पर्वत समुद्रात बुडू नये म्हणून भगवान विष्णूने घेतला कासवाचा अवतार. त्याला म्हणतात कूर्म अवतार. आता पर्वत ठामपणे बसला आणि मंथन सुरू झालं. मंथन सुरू होतं आणि एका मागोमाग एक खजिने बाहेर पडित होते. कामधेनू गाय, देवी लक्ष्मी आणि अशी 14 खजिने बाहेर पडली. पण अचानक, मुलांनो, मंथन सुरू असताना अचानक बाहेर येतो एक भयंकर काळा धूर आणि त्यातून निघतं हलाहल विष. हे कुठलं साधं विष नव्हतं, ते प्रचंड जहाल होतं की त्याच्या फक्त धुरामुळेच संपूर्ण जग नष्ट होऊ शकत होतं. शास्त्रात असं म्हटलंय की त्या विषाच्या वासानी आणि धुरानी देव आणि राक्षस बेशुद्ध झाले, काही तर मरणही पावले. सगळीकडे एकच गोंधळ, कोण वाचवणार आता, कोण वाचवणार आता? सगळे देव घाबरले, धावले महादेवाकडे. महादेवा, वाचवा वाचवा. महादेवांनी काय केलं माहिती आहे? महादेवांनी ते संपूर्ण विष गिळून टाकलं. पण त्यांनी ते पोटात नाही नेलं, तर गळ्यातच ठेवून दिलं. म्हणूनच त्यांचा गळा झाला निळा आणि त्यांना नाव मिळालं नीळकंठ. पण हे विष खूप गरम होतं. भगवान शिवशंकरांना आतून बाहेरून तप्त वाटायला लागलं. तेव्हा ब्रह्मदेवांनी शिवजींवर गंगाजलाचा अभिषेक सुरू केला. पवित्र गंगेचं थंड पाणी, जेणेकरून शिवशंकराला थोडं थंड वाटेल. म्हणूनच आजही आपण शिवलिंगावर जलाभिषेक करतो, ते म्हणजे शंकराला थंड राहावं म्हणून. बरं का मुलांनो, माहिती आहे का तुम्हाला, शिवशंकराने जेव्हा हलाहल विष प्यालं तेव्हा कोणता महिना होता? श्रावण मास. म्हणूनच आपण श्रावण महिन्यात शंकराची पूजा करतो. त्यांना दूध, पाणी असं थंड थंड अर्पण करतो, कारण ते विष खूप गरम होतं. बरं का मुलांनो, ही गोष्ट फक्त पुरातन नाही आहे, ती आपल्या लाईफशी रिलेटेड आहे आणि ही गोष्ट आपल्याला बरंच काही शिकवतं. एक म्हणजे टीमवर्क. देव आणि असुर एकमेकांचे शत्रू होते, हो की नाही? पण अमृत मिळवण्यासाठी ते एकत्र आलेत. आपल्यालाही असंच काहीतरी करायला हवं. जेव्हा मोठं उद्दिष्ट असतं तेव्हा मतभेद बाजूला ठेवून टीमवर्क करणं हेच खरं यश असतं. दुसरं म्हणजे आयुष्यात अनपेक्षित घटना होतात. कधीकधी आपलं सगळं बरोबर चाललेलं असतं, पण अचानक काहीतरी वाईट घडतं. जसं समुद्र मंथन चालू असताना अचानक विष बाहेर आलं की नाही. आणि तिसरं म्हणजे यश हवंय तर मेहनत करावीच लागेल. देवांनी आणि असुरांनी कितीतरी वर्ष मेहनत केली, संपूर्ण ताकद लावली, तेव्हा कुठे खजिना मिळाला. आता तुम्ही मला सांगा, या गोष्टीतून काय शिकलात? माझ्याशी नक्की शेअर करा आणि चला, आपल्याला वाचवणाऱ्या महादेवाचे आभार मानूया. त्यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर असू दे. ओम नमः शिवाय.